आणि म्हणून मान्यवरजी अरे कंबर कसून घ्या आजजी आणि चढवू शाहिरीचे साजजी कंबर कसून घ्या आजजी चढवू शाहिरीचे साजजी कारण चना जेव्हा गुळासोबत जायचं त्याने प्रसादाची उपमा आहे आणि तोच चना बेरवामध्ये राहते तो दारूचा चकना आहे. हा विषय पंक्तीचा नाही, हा विषय संगतीचा आहे. मान्यवरजी पंग चुकली तरी चालेल पण संग चुकता कामा नये. गुण मिळे तर गुरु बनाव, चित्त मिळे तर चेला, मन मिळे तर मित्र बना, वरणार हो केला. आज तुमची माझी संगत आहे आणि म्हणून तुमच्या संगतीसोबत आमचा सुद्धा गोडवा होईल नाही का. तुमच्या संगती सोबत आमचा सुद्धा गोडवा होईल. ते म्हणतात त्यांना काय म्हण आहे की कधी कधी अडक्या बरोबर परक्याले काशी घडून जाते, अडक्या बरोबर परक्याले काशी घडून जाते. अशी आज आमची गत आहे तुमच्या बरोबर. आणि तुम्ही म्हणता का चण्याच्या झाडावर चढवता एवढं पाप कुठं घेऊन येईल म्हणून तुम्ही. आणि ब्रह्माजीले फोन लावणार नाही बिलकुल नाही आणि तुम्हाला परेशान केल्याचं सोडणार नाही प्रश्नोत्तरासाठी. लक्षात ठेवा राजांसाठी मान्यवरजी. आणि म्हणून लोक कधीला पहिला मान भेटलाय आणि म्हणून कंबर कसून घ्या आजजी सर्व शाहिरीचे साजजी बसली हे जनता साडी सोडून कामकाजजी. कोणी आपली ड्युटी पडून आलाय, कोणी आपले काम धंदे सोडून आलाय आणि कोणी घरी खोटं बोलून आलाय. येतो घरून कुठून येतो बस 15 मिनिटाचं काम निपटून येतो बस कोठं काम निपटवते शेती गाडी शेती किरणापूर मध्ये लावली. तुमची माझी गंमत पाहण्यासाठी काही कोणी बायकोली फंडे मला थांब बाजार घेऊन येतो ह्या बाजार इकडून मानला म्हणण्या का नाही. मग याच्या पैसे खणले पाहिजे आणि नक्की खणतील कारण ही जोडी तशी फसली आहे आणि म्हणून माझं समोर काय म्हणणार आहे. पहिला मान तुमच्या खात्यावर त्याची दिशा लोक कलेला पहिला मान तुमच्या खात्यावर त्याची दिशा शाहिरी करुनिया मुंबई मिळवली वाटे गावाच्या त्या अण्णानं.
लाभलेले शाहीर साहेब यांच्यावरती गवळणीच्या मार्फत प्रश्न विचारला होता की उलटा महाट कोणता, उधारी कोणती आणि ते गवळण कोणती. वा, मान्यवरती शाहीर साहेब म्हणतात की इच्छारूपी गवळण त्रिकोटी हा महाट आहे म्हणते आणि उधारी म्हणजे जे पुण्य. शाहीर साहेब, पुण्याची उधारी तर आयुष्यभर नाही खाणार, हे तर आयुष्यभर नाही करणार. इकडं इच्छा, इकडं पुण्य. खरं तुमच्या आत्म्याला इच्छा हे जमलं का बाबा, जमलं का म्हणून खरं विचारा. मी तर म्हणणार नाही तुम्हाला, याचं आत्मचिंतन स्वतः तुम्हाला करायचं आहे, स्वतः तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतः मला गवळणी म्हणून प्रश्नाची मांडणी केली. त्या विज्ञान विभागाने 4 गवळणी गेल्या, एक वापस आली. आणि हा बाजार कोणता आहे ज्या बाजारामध्ये त्या गवळणी फिरून राहिल्या. शाहीर साहेब, तुम्हाला नक्की समाधान करण्याचा प्रयत्न करतो. तर विज्ञान विभागाच्या गवळणीमध्ये हा बाजार जो पसरला आहे तो म्हणजे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धेच्या बाजारामध्ये विज्ञानाच्या 4 गवळणी गेल्या. कोणत्या गेल्या? पहिली गेली परिवर्तन, दुसरी गेली संशोधन, तिसरी गेली सन्मार्ग आणि चौथी जे गेली ती गेली टीकास्त्र. आता टीकास्त्र म्हणजे कोणती? विज्ञानानं जिथं जिथं प्रगती केली, जिथं जिथं प्रगती केली तिथं तिथं परिवर्तन झालं. म्हणजे परिवर्तन नावाची गवळण हे समोर निघली, परिवर्तन नावाची गवळण समोर निघली. आता 2 जागेवर थांबल्या, कोणती? संशोधन आणि सन्मार्ग. आता पण संशोधन आणि सन्मार्ग म्हणजे त्या विषयाकडे वळण्याचा रस्ता आणि त्या विषयाची खोज आता पण चालू आहे. आता वापस कोणती आली? का जिथं जिथं विज्ञान पोहोचलं तिथे तिथं अधर्मावर म्हणजे धर्मावर देवावर टीका टिप्पण्या झाल्या. का कुठे कुठे विज्ञानानं असंही म्हटलं का देव नावाची वस्तू तिथे नाही बाबू, असंही म्हटलंय. तर हे टीकास्त्र नावाची गवळण वापस आली. मान्यवरजी, हे माझ्या प्रश्नाचं माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तर. आणि काही कमी जास्त झाले असेल तर तुमचं कर्तव्य आहे सांगायचं बा म्हणून, कारण तुमची भूमिका बापाची आहे आज. आणि तुम्ही सांगा या लोकांसमोर आणि समाधान करा. आता माझा सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे. प्रश्न म्हणा, मी तोच विषय छेडीन, अण्णाभाऊ साठेचा विषय सोडणार नाही, विषय सोडणार नाही. तुम्ही जसा अण्णाभाऊ साठेचा छेडता, मी विषय सोडणार नाही. अण्णाभाऊ साठेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत 2 वेळा भेट झाली. आयुष्यामध्ये 2च वेळा भेट झाली. दुसऱ्या भेटीले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही अण्णाभाऊ साठेला लोकशाही हे पदवी दिली. दुसऱ्या भेटीला, कोणत्या भेटीला? दुसऱ्या भेटीला लोकशाही पदवी दिली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची पहिली भेट कुठे झाली याचा उघाडा तुम्हाला जनतेसमोर करायचा आहे. मैं मानूंगा आपकी शायरी, जानूंगा, आणि तुम्ही उत्तर द्या. याची मला आशा आहे, कारण जिवंतपणे जिवंत माणसाले मान नाही, जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. किती मोठा विद्वान असेल तरी गावामध्ये मोजो लगाव होता. मरता बरोबर याचा गोष्टी होते का, मरता बरोबर त्याचा मैत्री गोष्टी होते का, याच्यासारखा माणूस नव्हता. याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वेचं जेवण येऊ हातामध्ये सालं म्हणते, भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी हा जोरात चिल्लावते. कोणता? हा लढणारा. इथं मला हात राहू द्या उभा, तर ह्या का शाहीर तो का शाहीर, उद्या मला कमी जास्त उद्या नाही. पोट्यानं गमत चांगली केली होती म्हणते, चांगलं होतं म्हणते. फक्त वास्तुस्थिती आहे. मिठासाठी हा जोरात चिल्लावते. ते लहानचं मोठं म्हणते, थांब नका, थोडीशी धीर आहे. आणि हाच एका मोठ्याने चाटून पाहिजे, वा म्हणते का 1 नंबर खीर आहे. मग ते गेलं चुलीमध्ये, चांगला होता का वाईट होता. आणि म्हणून ती शायरी आपल्या नायकाची समाज प्रबोधनाचं साधन आहे. आणि म्हणून मी काय म्हणतो, समोर लक्ष सुद्धा महिला गरोदर, 9 महिन्याची महिला गरोदर, या तमाशा
महिन्याची महिला गरोदर रंगमंचावर दुखलं फोटो बाळ जन्माला त्याच वेळेवर पिठाबाई नारायणगावकर प्राण जाय पण वचन न जाय एवढा आग्रह होता लोकांचा का म्हणजे 9 महिन्याची गरोदर होती तरी लोकांना नाचायला लावलं आणि नाचता नाचता त्या स्टेजच्या मागे डिलिव्हरी झाली. ह्या कलेचा मान आहे आणि म्हणून तिचा आपल्याला राज ठेवायचा आहे. असा राज आहे त्या महिलेचा आणि शाहीर म्हणून काय म्हणणं आहे. अरे असाध्य महिलेचा राज रे असाध्य महिलेच्या राजाची आणि चढवू शाहीरीच राजनी कंबर कसून राजनी चढवू शाहीरीच राजनी पंचकमळीचं म्हणणं आहे 45 मिनिट 2 गाणे सादर करते. फ्लॅटिंग काढायचं आहे का? ऐका कुठे फ्लॅटिंग काढायचं आहे का? फ्लॅटिंग काढायचं आहे आणि म्हणून शेवटचं काढावं सादर करतो त्याच्यानंतर फ्लॅटिंगला सुरुवात करतो. काय म्हणणं आहे लक्षात द्या. करूया तमाशा यांनाच आहे आपली आशा दोघेही मिळून या करू तमाशा यांनाच आहे आपली आशा शब्द हे कानी या सूरजाची नवीन हे दिशा तोच आहे माझ्या ताजजी चढवू शाहीरीचे साजजी कंबर कसून घ्या जजी चढवू शाहीरीचे साजजी चला आपल्या आई बहिणी बसले आणि पंचकमळीच्या मान्यतेनुसार एक छोटस प्लॅनिंग सादर करतो तरी सर्वांनी गोळ करून घ्यावं. मी एक एकराचा शेतकरी आणि आपल्या मुलाला